वेलकम मित्रांनो, नॉर्थ गोपेक्षण चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर आमच्या चॅनलवर स्पर्धा परीक्षेसाठी येणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारची गणिते घेतली जातात. त्याचप्रमाणे ती गणित सोडवण्यासाठी जी सोपी पद्धत आहे ती तुम्हाला दिली जाते. जर चॅनलवरच्या अगोदरचे जर तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसतील तर इथं एक आय बटन येईल. आय बटनवर क्लिक करून एक प्लेलिस्ट ओपन झाल्यावर तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ बघू शकता. प्रत्येक चॅनलमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिक्स दिलेले असतात की त्याचप्रमाणे त्या टॉपिक्सवरची सोप्यात सोपी पद्धत दिली असते की तुम्ही कोणत्या सोप्या पद्धतीने ते गणित सोडवणार. आणि त्याचप्रमाणे परीक्षेसाठी ज्या लागणाऱ्या काही महत्त्वाच्या माहिती असतील किंवा ते पेपर कसे सोडवायचे किंवा दिलेले गणित ते वेळेमध्ये पूर्ण कसं करायचं. का तर जर तुम्ही वेळेत जर किंवा कमी वेळात जर गणित सोडवलं तरच तुम्हाला जास्तीत जास्त गणित सोडवण्यासाठी वेळ मिळणार आहे आणि तुमचा जास्तीत जास्त स्कोर होण्यासाठी परीक्षेमध्ये तुम्हाला मदत पण होणार आहे. ठीक आहे, आता आपण आजचं गणित बघूया. तर आजचं गणित बघा, जर 3x - 3 = 6 तर x ची किंमत किती. तर प्रश्न काय बघा, आपल्याला x विचारलाय आणि त्यांनी काय दिले, इक्वेशन दिले किंवा समीकरण दिले. तर पहिल्यांदा मी समीकरण लिहून घेतो. समीकरण काय माझं 3x - 3 = 6 आहे. तर आता इथं बघा -3 आहे. -3 बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर काय होणार आहे, +3 होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, 3x = 6 + 3. तर 3x = 6 + 3. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला बघणे गरजेचं आहे, म्हणजे कोणती स्टेप तुमची स्किप होणार नाही. आणि तुम्हाला जो किंवा ह्या प्रकारचं जर गणित जर परीक्षेत आलं तर ते तुम्हाला सोडवण्यासाठी मदत होईल किंवा तुम्हाला ते वेळेवर सोडवता येईल किंवा कमी वेळात सोडवता येईल आणि ते पण बरोबर सोडवता येईल. तर बघा -3 तिकडे गेलं, काय झालं, +3 झालं. आता बघा 3x = 6 + 3 किती येणार आहे, 9 येणार आहे. तर एक एक स्टेप मी काय केले ते बघा. पहिल्यांदा काय केलंय, -3 पलीकडे नेलं बरोबर चिन्हाच्या, -3 झालं +3 आणि आता मी बेरीज केली 6 + 3 ची. तर 6 + 3 आलं 9. आता हे काय आहे, 3x म्हणजे काय असतं, 3x म्हणजे काय असतं, 3 × x. 3x म्हणजे काय, 3 × x. मग मी काय करणार, x इकडे गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेणार, म्हणजे काय येणार, x येणार माझं भागाकारात. आता बघा 9 ला मला 3 न भागायचं आहे, तर 3 × 3 = 9. तर माझी x ची किंमत आली 3. तर आता आपण ऑप्शनकडे जाऊया. ऑप्शन बघा, पहिला ऑप्शन आहे 3. पहिला ऑप्शन आपला बरोबर आला, त्यामुळे पुढचे आपल्याला पर्याय बघायची काही गरज नाही. तर मी पहिल्या ऑप्शनला मार्क करतो, माझा पहिल्या ऑप्शनला आहे 3. आता इथं बघा काय असू शकतं, x = 3 आलाय. तर परीक्षेमध्ये काय विचारू शकतात, x = 3 तर तुमचा आला. परीक्षेमध्ये काय केवळ x² विचारू शकतात, 3x विचारू शकतात किंवा 3x - 2 पण विचारू शकतात. तर अशा वेळी काय करणार, x = 3 आला, x² म्हणजे काय येणार माझा, 9 येणार. 3x म्हणजे काय येणार, 3 × 3 = 9 येणार. आणि 3x - 2 जर परीक्षेमध्ये विचारलं तर तरी पण तुम्हाला पहिल्यांदा x काढावा लागणार आहे आणि नंतर 3x - 2 म्हणजे किती येणार, 3 × 3 = 9. 9 - 2 किती येणार आहे, तर 7. ते याचं उत्तर किती येणार आहे, 7. तर या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स तयार करून परीक्षेमध्ये विचारले जातात. पण त्यासाठी तुमचं जे बेसिक आहे ते बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि या चॅनलवर असे काही व्हिडिओ तुम्हाला मिळतील की ज्यामध्ये तुमचं बेसिक पहिल्यापासून क्लिअर करून घेतलं जाईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर स्पेसिफिक टॉपिकवरचा एखादा व्हिडिओ पाहिजे असेल किंवा एखाद्या गणितावरचा गणित तुम्हाला अवघड जाते, तुम्हाला जर वाटते की या टॉपिकवर व्हिडिओ करावा, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते सांगू शकता. ठीक आहे, आता जाता जाता तुम्हाला एक प्रश्न दिला जाईल. तर तुम्हाला काय करायचं आहे, 26चा वर्ग ह्याचं जे उत्तर आहे ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. 26चा वर्ग ह्याचं जर तुम्हाला जर माहित असेल उत्तर, तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून ते आम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, इथं आपला प्रश्न पूर्ण झालाय. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन गणिताबरोबर भेटूया.